स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई। घरफोडी चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, 2 गुन्हे उघड, 5.66 लाखाचा मुद्देमाल जप्त। दिनांक 3/1/2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की ताणंग फाटा चौक परिसरामध्ये काळ्या रंगाची सुझुकी एक्सेस गाडीवरून 3 इसम संशयितरित्या फिरत आहेत। नमूद पथकाने बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून थांबले असता त्यांना एक काळ्या रंगाची मोपेड एक्सेस दुचाकीवरून इसम येत असल्याचे दिसले। त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पथकाने सदरची गाडी थांबवून सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव न विचारता त्यांनी त्यांची नावे सोहेल जे लियाकत अली 25 वर्ष, राजाजीनगर, होसपेट, जिल्हा बेल्लारी, राज्य कर्नाटक, SD इरफान अली S दादापीर, वय 21 वर्ष, पुलबंद स्कूल जवळ, होसपेट, जिल्हा बेल्लारी, राज्य कर्नाटक, BK मोहम्मद तय्यब रहमान वली 21 वर्ष, राहणार बेल्लारी रोड, सर्कस जवळ, उरास्मा बेलू, होसपेट, बेल्लारी, राज्य कर्नाटक अशी सांगितली। सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता BK मोहम्मद तय्यब यांच्या पाठीवर असलेल्या सॅकमध्ये वरीलप्रमाणे रोख रक्कम, लोखंडी कटावणे मिळून आले। त्या सदर रोख रक्कम मोटरसायकलीबाबत विचारणा केली असता त्याने सदरची रोख रक्कम सांगली येथील गणपती मंदिरासमोरील पेठेमध्ये एका बंद दुकानाचे कुलूप तोडून आत जाऊन कपाटातून चोरी केल्याचे, मोटरसायकल ही विजयनगर चौक सांगली येथून चोरी केल्याबाबत कबुली दिली। सदरबाबत सांगली शहर विश्रामबाग पोलीस ठाण्याचे क्राइम अभिलेख तपासले असता वरीलप्रमाणे घरफोडी, मोटरसायकल चोरीचा गुन्हा असल्याची खात्री झाली। लागलीच त्यांच्या कब्जातील रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व इतर पुढील साहित्य कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचांसमक्ष जप्त केले आहेत। सदरचे आरोपी रेकॉर्डवरील आरोपी असून त्यांच्यावर मोटरसायकल चोरी, घरफोडीचे कर्नाटक राज्यात गुन्हे नोंद आहेत। सदर आरोपी जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत आहेत।